चौथा धन्य जीवन। धिक जीवन कोणाचं आहे? नेमकं धिक म्हणजे का? धिक म्हणजे तुच्छ। आता एखादा माणसाला लेकराला म्हणतात कोणाचं वैरत्व केलं काही कार्यकाळाला त्याला म्हणतात अरे जा तू आहे तुझे जन्मावर म्हणजे लास्टला टाकत जीवन म्हणायचं ते धिक जीवन। ते धिक जीवन कोण आहे? कोणाचं जीवन धिक जीवन? तुच्छ जीवन कोणाचं जगतात? तर शास्त्र काय सांगतात मला? धिक कुलम धिक कुटुंबच्च धिक्कर धिक्क सूतच्च आत्मनं धिक्क शरीरच्च श्री गोपाल पारड मुखम। शास्त्र सांगतं महाराज नाही बा जो शास्त्राच्या विरोध जगतात माणूस मन जन्माला आल्यानंतर सर्व कर्तव्याला पाठ फिरवतात, निषेधपणा सैराटाने वागतात आणि ज्याच्या मुखामध्ये माझा भगवंताचं नाम नाही त्या व्यक्तीचं जे तुच्छ जीवन आहे महाराज। हे शास्त्रकाच्या दृष्टिकोनातून। पण माझे जगद्गुरु तुकोबारायचं एक अभंग आहे त्याच्यामध्ये आधी देऊ शकतात 60 माणसाचं जीवन सुद्धा तुच्छ जीवन आहे महाराज। त्यांचे जीवनावर धिक्कार असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात। ऐका महाराज पटला तर सगळं घेऊन जाऊ तुमच्या कामाला येतात। धिक जेणे जो पायी लातील परलोकमान नाही दोन्ही। धिक जेणे ज्यांची लोभावरी मन अतिथी पूजन घडेची ना। धिक जेणे नाही आळस धिक जेणे आळस निद्रापार अमित आहार अगोरिया। धिक जेणे विवेक वैराग्य नाही झुरे माना लागी साधूपण। तुका म्हणे धिक ऐसे झाले लोक निंदक वादक नरक जाती। तुकोबारायचं गणित आहे महाराज। जो माणूस बाईच्या अधीन जगत त्या व्यक्तीचं जीवन तुच्छ जीवन आहे। आता तुम्ही सांगा गोरा काका वयस्कर तुम्ही अनुभव तुम्ही मोठे आहात मग महाराज म्हणतात की बायकोचं ऐकणे ऐकव की ऐकणे ऐका तो का म्हणे अंग होवावे ते आपण तरीच मैमान येईल कळो। हे संसाराचा अनुभव आहे महाराज। महाराज म्हणतात की बाबा जो बाईचा अधीन आहे त्या व्यक्तीचं जीवन तुच्छ आहे धिक्कार आहे त्या जीवनावर। मला हे सांगा ते विडेकारी बाबा जवळ टाळकारी फजूक या मृदंग वादक ते गायनाचार्य म्हणजे बोलो आमदार जवळ खासदार राष्ट्रपती फजूक सर्वजणच ऐकावं लागतं मला। त्याच्यामध्ये आपण त्याच रंगामधले राहू असं नाही की महाराज सांगा महाराज ऐकणार आम्ही बी ऐकत आहोत। ऐकणार सर्वच ऐकावं लागतं हो। नका तुम्हाला असं वाटलं याच्यामध्ये कोणीतरी हात उचलला की बाबा मी बायकोचं ऐका ना शोधन म्हणा ऐकावं लागतं। पण महाराज म्हणून सांगतात अरे ऐका कोणची गोष्टी ऐकावी आणि कोणची गोष्टी न ऐकावी यालाही सुद्धा शास्त्र आहे। ऐका म्हणजे नंदी मुंडने तर बैलांना मुंड घालायचं नसतं। आपलं हित आहे नाही आपला कल्याण आहे नाही आपला धर्माचा विरोध वागायला सांगले आपल्या आईबापाला टाकायला सांगले